फेमस झाले तुम्ही आता आवाज. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आज डे नंबर 05 आहे आपला. SQL मध्ये आपल्याला शिकायचं व्हेअर क्लॉज काय असतो, नंतर कंपॅरिझन ऑपरेटर काय असतं आपले, लेस दॅन, ग्रेटर दॅन, नंतर अँड, ऑर आणि नॉट, हे आपल्याला सगळं शिकायचं. ठीक आहे. तर एक एक करून आपण इथं सुरुवात करू. मी आलो 2 मिनिटात. तर काय माहिती व्हेअर क्लॉज बद्दल? व्हाय डू यू नीड अ फिल्टरिंग? फिल्टरिंगची गरज का पडली आपल्याला? हा सगळ्यात मेन गोष्ट आहे ना. आपण का शिकतोय वेअर क्लॉज? तर फिल्टरिंगसाठी शिकतोय. मग फिल्टरिंग काय आहे, आपल्याला गरज का पडली? व्हाय वी नीड, काय व्हाय वी नीड फिल्टरिंग. कशाची गरज पडली आपल्याला? फिल्टरिंग करण्याची गरज का पडली, हा मेन प्रश्न आहे. तर गरज पडली याचं रिझन हे आहे की जेव्हा तुमचा 10,000 टेबलचा डेटा आहे समजा, आणि जेव्हा तुम्ही अशी क्वेरी लिहिता, सिलेक्ट स्टार फ्रॉम काय स्टुडंट्स नावाचा तुमचा एक टेबल आहे, आणि जेव्हा तुम्ही ही क्वेरी रन करता तेव्हा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 10,000 डेटा तुम्हाला दिला जातो. जर तुमच्या टेबलमध्ये काय असेल 10,000 ॲज डेटा तुम्ही इन्सर्ट केला असं, जेव्हा सिलेक्टची क्वेरी करता तुम्ही, जेव्हा रीड करता डेटाला, तेव्हा तुम्हाला 10,000 डेटा दिसतो. पण काही वेळेस आपल्याला असं सांगितलं की त्याचे मार्क्स किती आहे. समजा आपल्याला काय करायचे की ज्यांच्या मार्क्सच्या बेसिसवर, ज्यांचे मार्क्स आपले काय ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे, 80पेक्षा ज्यांना जास्त मार्क्स आहे त्यांनाच आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे. ठीक आहे. किंवा एखाद्याचं एज हे ग्रेटर दॅन 18 आहे, त्यांनाच आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे. ठीक आहे. किंवा एखाद्याचं तुम्ही असं म्हणू शकता की कोर्स एखाद्याचा BCA, आपल्याला तिथं BCA ज्यांचा कोर्स आहे तेच आपल्याला इथं पाहिजे होतं. ठीक आहे. तर अशा सिनेरिओमध्ये आपल्याला फिल्टरिंगची गरज पडते. कशा सिनेरिओमध्ये? अशा सिनेरिओमध्ये फिल्टरिंगची गरज पडते. आणि हे फिल्टरिंगला आपण कशाने डन करतो? ही जी फिल्टरिंग असते ही आपण कशाने डन करतो? या कंडिशन आपल्याला द्यायची असेल तर आपण डन करतो वेअर क्लॉज. कशाने डन करतो? वेअर क्लॉज. तर हा मेन पर्पज आहे की वाय वी नीड अ फिल्टरिंग. आणि ते फिल्टरिंग कशा पद्धतीने आपण करतो, तर ते करतो आपण वेअर क्लॉज. सेम आन्सर आहे फिल्टरिंगसाठी. काय आहे त्याच्यात? फिल्टरिंग म्हणजे की आपल्याला एखाद्या कंडिशनच्या बेसिसवर आपल्याला एखादा स्पेसिफिक रिझल्ट पाहिजे असेल तिथं वेअर क्लॉज यूज करतो. ठीक आहे. म्हणजे फिल्टरच करणं असतं ना. ठीक आहे. आपलं आता त्याच्यानंतर झालं की व्हॉट इज अ वेअर क्लॉज. आता आपल्याला मेन आहे की वेअर क्लॉज काय आहे ते आपल्याला शिकायचं. तर हा क्वेश्चन आहे सेकंड आपल्याला विचारला, व्हॉट इज अ वेअर क्लॉज. व्हॉट इज द वेअर क्लॉज. तर वेअर क्लॉज म्हणजे काय असतो हे इम्पॉर्टंट आहे आपलं. तर वेअर क्लॉज असतो आपला, जसं की द वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर अ रेकॉर्ड बेस्ड ऑन अ कंडिशन. काय होतं? द वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर बेस्ड ऑन अ कंडिशन. एक स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर आपल्याला काय करायचंय, डेटाला जर फिल्टर करायचं असेल तर तिथे काय यूज करत असतो ना आपण? वेअर क्लॉजचा यूज करतो. जसे की तुम्ही म्हणा की मला काय करायचंय, सिलेक्ट कॉलम नेम मी इथं घेतला, आणि काय फ्रॉम टेबल नेम. फ्रॉम काय केलं मी? टेबल नेम. फ्रॉम टेबल नेम. आणि इथं काय दिलं मी? वेअर कंडिशन इथं दिलं मी. काय दिलं? कंडिशन. तर इथं काय असतं तुमचं? इथं असतं कॉलमचं नाव द्यावं लागतं आपल्याला, इथं असतं टेबलचं नाव तुम्हाला द्यायचं, आणि इथं असतं कंडिशन तुम्हाला द्यायची असते. तर अशा प्रकारे तुमचा हा सिंटॅक्स तुम्ही म्हणू शकता की हा झाला तुमचा सिंटॅक्स वेअर क्लॉजचा. काय असतं? वेअर क्लॉज. तर कशा प्रकारे क्वेरी लिहितो, त्यासाठी तुम्हाला एखादा टेबल आधी माहीत पाहिजे. ठीक आहे. एक असा टेबल आहे तुमच्याकडं, या टेबलमध्ये खूप सारा डेटा आहे. जसं की डेटामध्ये तुम्ही काय घेतलं की समजा टेबल ID त्याच्या, ठीक आहे. नंतर तुम्ही बघितलं काय नेम आहे त्याचं, नंतर काय आहे तुमचं नेम, नंतर काय आहे कोर्स आहे तुमचा, कोर्स नंतर काय आहे तुमचा मार्क्स आहे तुमचा.
ठीक आहे. तर या अशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. आणि इथं काय केलं मी, इथं मी लिहिलं जसं की आय डी इज इक्वल टू 1 आणि हा काय तुमचा राहुल BCA 80 मार्क्स, 2 रोहित काय इंजिनिअरिंग, ठीक आहे 95 मार्क्स, ठीक आहे. थर्ड जयेश IT आणि काय 75 मार्क्स, ठीक आहे. आता इथं काय केलं मी, तुम्ही म्हणशाल सर स्वतःला जास्त मार्क करून घेतील त्याच्यामुळे मी नाही केलं. ठीक आहे. हा झाला तुमचा टेबल, हा काय झाला तुमचा टेबल तुमचं झालं. ठीक आहे. वरती डान्स क्लास आहे, जास्तच त्यांच्यामध्ये एनर्जी. ठीक आहे. जास्तच त्यांची प्रॅक्टिस चालू आहे सध्या. ठीक आहे. खाली दणके बसू राहिल्या म्हणा. ठीक आहे. आपल्याला आता काय करायचंय की आता या कंडिशन देण्यासाठी आपल्याला काही ऑपरेटर शिकावं लागतं. त्यामध्ये कोणतं ऑपरेटर असतं आपलं कंपॅरिझन ऑपरेटर आपल्याला आधी शिकवायचं. त्यांचं आपण रिअल बेस क्वेरी पण रन करून बघणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याला काय करायचं नेक्स्ट कंपॅरिझन ऑपरेटर. काय करायचं कंपॅरिझन ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते म्हणजे कोणतं आहे तुमचं फर्स्ट म्हणजे इक्वल टू. कोणतं असतं इक्वल टू म्हणजे कसं डिनोट करतो आपण अशा प्रकारे डिनोट करतो, इक्वल टू असं डिनोट करतो. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की जर समजा आपल्याला ID 1चाच बॉक्स पाहिजे, इथं काय ID ची 1 आहे ना हाच मला रिझल्ट पाहिजे फक्त, बाकी कोणताच रिझल्ट नाही पाहिजे. तर कसं देऊ आपण, सगळ्यात पहिलं बघा आपल्याला काय करायचं रिट्राईव्ह स्टुडंट ID 1. आपल्याला 1 ID चा डेटा पाहिजे. तर कसं करणार आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम, बरोबर आहे की नाही, स्टुडंट्स पूर्ण डेटा पाहिजे ना त्या रोचा स्पेसिफिक स्टुडंट्स वेअर काय कराल मी आज इज इक्वल टू 1. मग तुम्ही जेव्हा असं करशाल तेव्हा तुम्हाला हा डेटा पूर्ण दिसेल. कोणता डेटा इथं बघा, तुम्ही असं जर केलं तुम्हाला पूर्ण डेटा दिसेल. जसं ID असेल तुमचं काय असेल ID तुमची असेल, ID म्हणजे काय तुमची 1 ही ID असेल. त्याच्यानंतर काय तुमचं राहुल त्याचं नाव आहे, त्याचा कोर्स कोणता आहे BCA त्याचा कोर्स आहे आणि मार्क्स किती होते त्याला 85 त्याला मार्क्स होते. तर हे सगळ्याचे सगळं काय तुम्हाला डेटा हा दिसून येईल. तरी असं तुमचं काय कंपॅरिझन ऑपरेटर. आता याला आपण एक एक करून इम्प्लिमेंट पण करू. PG ॲडमिन ओपनिंगला लावून देतो मी. ठीक आहे. हे ओपन होईपर्यंत आपण पुढचे अजून ऑपरेटर शिकून घेऊ. ठीक आहे. नो टाईम वेस्ट, बरोबर आहे का नाही. टाईम इज काय मनी आणि मनी इज काय मनी इज एव्हरीथिंग नाही का. ठीक आहे. नाही आहे मनी इज एव्हरीथिंग. ठीक आहे. ग्रेटर दॅन म्हणजे काय ग्रेटर दॅन स्टुडंट स्कोरिंग अबोव 80, स्टुडंट स्कोरिंग अबोव 80. एखाद्या स्टुडंटनी स्कोर केलं किती 80 पेक्षा जास्त मार्क्स त्यांनी स्कोर केले. किती 80 पेक्षा जास्त मार्क्स. तर 80 पेक्षा मार्क्स जास्त स्कोर केले म्हणजे काय केलं रे त्याने सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर मार्क्स ग्रेटर दॅन 80. ज्यांचे मार्क्स हे 80 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनाच तुम्हाला इथे दाखवायचे. ठीक आहे. तर तेव्हा आपण काय करतो अशा प्रकारे सिनेरिओ करतो. ठीक आहे. अजून एक असतो आपला कोणता नाही लेस दॅन. ठीक आहे. नाही गरज पडत. लेस दॅन म्हणजे काय सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर मार्क्स लेस दॅन 85 पेक्षा ज्यांना कमी मार्क्स आहे ते इथं सांगा. ठीक आहे. तर ते सगळे तुमचे सिलेक्ट होईल. कोणाकोणाला लेस ते 85 पेक्षा कोण आहे जयेश आणि राहुल यांना काय कमी आहे कशा कितीपेक्षा 85 पेक्षा. आणि इथं 80 पेक्षा जास्त कोण आहे फक्त रोहित. तर रोहित एकटाच दिसला असता फक्त. ठीक आहे. तर हे झालं आपलं काय लेस दॅन ग्रेटर दॅन. नंतर येतं असतो ग्रेटर दॅन इक्वल टू. काय ग्रेटर दॅन
ऑर इक्वल टू म्हणजे काय की ज्यांचे मार्क्स जसं की सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम स्टुडंट्स वेअर काय लिहाल तुम्ही मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 85. काय झालं भाऊ याला तुम्हाला डिस्कनेक्ट व्हायचं काय विषय आला केबलनी नाही होऊ शकत कनेक्ट आपण असंच करू शकतो केबल नाही आहे आपलं 2 मिनिटं का काय चालू आहे याचे ठीक आहे जे रेकॉर्डिंग बघतील तर त्यांना मी सांगून देतो मी एडिटिंग नाही करत ठीक आहे डायरेक्ट व्हिडिओ टाकतोय मला असं वाटतं की एडिटिंगपेक्षा तुम्ही असं शिकू शकता ठीक आहे एडिटिंगची गरज नाही आपल्याला ठीक आहे एडिट त्यांना गरज पडते की जे चुकी पण करतात किंवा असं म्हणणं की त्यांना लोक अट्रॅक्ट करायचे राहतात फक्त ठीक आहे पण आपल्याला जसे येतील तसे येतील सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 85 पेक्षा मार्क्स काय पाहिजे आपले जास्त असेल तसंच तुमचं असतं लेस दॅन इक्वल टू तसंच काय असतं तुमचं एक वेळेस सगळे ऑपरेटर करून घेऊ आणि मग नंतर प्रॅक्टिस यांची करू आपण काय असतं आपलं नॉट इक्वल टू याच्यात काय केलं मी की सिलेक्ट लेस दॅनचं तुम्ही समजून घ्याल ना इथं फक्त लेस दॅन इक्वल टू करायचं ज्यांचे मार्क्स 85पेक्षा कमी असतील तर हे लेस दॅन इक्वल टू साठी यूज करतो आपण लेस दॅन ऑर इक्वल टू एक तर इक्वल असतील किंवा त्याच्यापेक्षा जे कमी असतील ते सगळ्याचे सगळे तुम्हाला इथे दिसतील ठीक आहे नॉट इक्वल टू म्हणजे काय की ज्यांचा कोर्स हा BCA नाही ते स्टुडंट आपल्याला पाहिजे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर कोर्स नॉट इक्वल टू BCA ज्यांचा कोर्स हा BCA नाही ते सगळ्याचे सगळे आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी काय यूज करत असतो आपण नॉट इक्वल टू हा यूज करत असतो आणि एक असं तुमचं हे झाले तुमचे कंपॅरिझन ऑपरेटर हे कोणते ऑपरेटर झाले कंपॅरिझन ऑपरेटर आणि यांचा खूप मोठा रोल आहे तुमचा कशासाठी यूज आहे वेअर क्लॉजसाठी खूप मोठा यूज आहे तर एकदा समराईज करून घेऊ आपण कोणते कोणते ऑपरेटर आपण शिकलोय तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझा इथं बघा काय कोणते कोणते येतात आपले कंपॅरिझनमध्ये येतं एक इक्वलवाला याला काय म्हणतो आपण इक्वलवाला नंतर कोणता आहे तुमचं ग्रेटर दॅन ठीक आहे नंतर कोणता शिकवला मी लेस दॅन ठीक आहे ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे ऑर इक्वल टू नंतर काय तुमचं लेस दॅन ऑर इक्वल टू आणि एक असतो तुमचा नॉट इक्वल म्हणजे काय की तो इक्वल नाही आहे ठीक आहे काल मला एका जणांनी हे व्हिडिओ बनवून टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये काय बोललो होतं मी की माझा मित्र हा येणार आहे इथं शिकवायला नमपाय पांडास पण मुलांचं कसं राहतं की त्यांचं काहीतरी प्रॉफिट असलं तरच कोणीतरी काम करतं विदाऊट प्रॉफिट कोणीच काम नाही करत ठीक आहे किती पण जवळचा असू दे तर त्याचं हे होतं की म्हणे राहू दे म्हणे तुझा चॅनल आहे मी कशाला शिकवू त्याच्यावर असं तसं पण आता तो कोर्स पण मलाच कंटिन्यू करावा लागतोय नमपाय पांडास मी म्हणलो की तुला जर टाईम असेल तर तू बनव माझ्या खूप शेड्यूल बिझी असतं तर तेव्हा मी एक गोष्ट बोललो होतो की मला शिकवायचा काहीच कंटाळा नाही आज पण मी परत तीच गोष्ट बोलतोय की मला शिकवायचा काहीच कंटाळा नाही थोडा टाइम लागेल पण ती गोष्ट मी कंप्लीट करून राहील आल्यानंतर हळूहळू मी AML पण कंप्लीट करून टाकणार आहे कारण परत कोणी आपल्याला
असं नाही म्हटलं पाहिजे की सरांनी तो कोर्स कंप्लीट नाही केला. ठीक आहे. आपलं काम हे प्रामाणिक आहे आणि ते प्रामाणिक काम मी करूनच राहणार. नाही तर काय होऊन जातं की लोकांना असं वाटतं की अरे हा तर फ्रीमध्ये बोलला होता, नंतर काय झालं याचं फ्रीमध्ये. तसं काही होणार नाही. ही काय बाकीच्या लोकांसारखं नाही आपण की हा सेशन जॉईन करा, इंग्लिश हे करा ते करा आणि नंतर 3 दिवसानंतर चार्जेस लावून द्या. असं तर काही करणार नाही मी. ठीक आहे. असं काही करणार नाही. ठीक आहे. जे प्रॉमिस मी फ्रीमध्ये फ्री, जे बोललो ना मी पेड आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही पैसे पे करू शकतात ते पेडच राहील. ठीक आहे. पण आधी माझा गोल काय आहे की जेवढं आपण बोललेलो आहे ना ते आधी कंप्लीट करायचं. ठीक आहे. जावा विथ एआय मी बोललेलो आहे त्यांना. नंतर पायथॉन फुल स्टॅक मी बोललेलो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. नंतर तुमचा एआयएमएल आहे तो बोललेलो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. आणि नंतर CCPP आणि पायथॉन तर ऑलमोस्ट डनच झाले. ठीक आहे. तर जवळपास आपले हे कामं चालूच राहणार आहे, त्याच्यात काहीच विषय नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचे डेटाबेस. हे आपले सगळ्याला काय करायचे, इम्प्लिमेंट करून बघायचे. तर काही डेटा सेट आपण याच्यामध्ये बनवलेले स्टुडंटचे खूप झाले. आता थोडंसं आपण यांना वेगळा डेटा सेट आपण बनवून बघू. सेव्ह. ठीक आहे. यांना मी डिलीट करतो. ठीक आहे. डिलीट करतो मी. डो नॉट सेव्ह. ठीक आहे. इथं सर्व्हर आहे आपले. या सर्व्हरमध्ये इतके आतापर्यंत जेवढे डेटाबेस बनवले ते आता तुम्हाला इथं दिसतील. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये जाऊन डायरेक्ट पण तुम्ही डेटाबेस बनवू शकता. डेटाबेसला जायचं, राईट क्लिक करायचं, क्रिएट जो असतो तिथे डेटाबेस जाऊन क्रिएट करायचं. डेटाबेसचं नाव काय देऊ आपण आता, जसं की काय दिलं मी, एम्प्लॉयचं नाव दिलं. तिथं ज्या क्वेरी लिहिल्या तुम्ही त्या इम्प्लिमेंट करून बघा, काय असं वेगळं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. एम्प्लॉय हा आपण टेबलचं नाव दिलं, इथं सेव्ह केलं मी. तर इथे एम्प्लॉय नावाचा टेबल नव्हता याच्या आधी, तर इथं तुम्हाला सेव्ह मिळणार. कुठं जायचं तुम्हाला, स्कीमाजमध्ये जायचं आहे. स्कीमाजमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला दिसेल टेबल्स नावाचं ऑप्शन. या टेबलवर क्लिक करायचं आहे. इथं क्वेरी टूल म्हणून ऑप्शन असतो. तर त्या स्पेसिफिक डेटाबेसमध्ये तुम्ही क्वेरी करता. मग एम्प्लॉय आणि PostgreSQL इथं तुम्ही क्वेरी करता. आता क्वेरी करत असताना आपल्याला काय करायचं आहे की इथे सगळ्यात पहिले काय करतो आपण, क्रिएट करतो. कशाला, डेटाबेसला इथं बनवतो. डेटाबेस आपला क्रिएट झाला बरोबर. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, त्या डेटाबेसमध्ये काही टेबल क्रिएट करायचे. क्रिएट काय, क्रिएट AE काय, अरे स्पेलिंग काय होतं, क्रिएट. ठीक आहे. क्रिएट कधी कधी आपला फ्लो असतो ना, तो त्या फ्लोमध्येच आपल्याला लिहायला पाहिजे ते. क्रिएट टेबल EMP नावाचं इथे टेबल बनवतो. ठीक आहे. टेबल मी बनवतो आणि या टेबलमध्ये काय काय द्यायचं आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचे की एक एम्प्लॉयची ID असेल, एम्प्लॉय ID. आणि एम्प्लॉय ID काय काय करायची आपल्याला, इंट INT प्रायमरी की म्हणून मी त्याला दिलं. तर प्रायमरी की म्हणजे काय तुमचं, की ती युनिक राहणार आहे बरोबर. ID काय काय असते, युनिक असते. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एम्प्लॉयचं नेम. ठीक आहे. एम्प्लॉय नेम. ठीक आहे. एम्प्लॉय नेम व्हेअर केअर, आणि त्याच्यात किती द्यायचं मला, 90 हे आपल्याला द्यायचं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं परत, एम्प्लॉयचं नेम परत रिपीट होऊ शकतं. ठीक आहे. काय करायचं, झूम करू आता, कुठं स्पेस द्यायचं, नाही काही गरज नाही, अंडरस्कोर देऊ शकतो आपण. ठीक आहे. असं देऊ शकतो. ठीक आहे. नंतर काय करायचं मला, एम्प्लॉयचं नेम झालं. नंतर एम्प्लॉय काय घेऊ शकतो आपण की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो तो, डिपार्टमेंट 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 ही काय आहे तुमचं, युनिक व्यारकॅरच घ्यावं लागलं, कारण युनिक नाही ठेवावं लागणार ते. ठीक आहे. आणि इथे काय करतो, व्यारकॅर. हां. एम्प्लॉयची ईमेल ID हे पण आहे की, जास्त नाही घेते आपण, चालू एम्प्लॉयचं एम्प्लॉय ईमेल. ठीक आहे. डायरेक्ट ईमेल लिहितो मी, ईमेल. ठीक आहे. ईमेल काय आपलं, AI ईमेल. आणि इथं काय व्यारकॅर किती घेतो मी, 20 घेतो. आणि इथं याला काय करून देतो, युनिक मी इथं करून देतो. ठीक आहे. आता आपलं झालं, सॅलरी एक घ्यावा लागला आपल्याला. ठीक आहे. सॅलरीचा काय टाईप द्यायचं आपल्याला, ठीक आहे. आता इंटिजरच ठेवू आपण मोस्टली. ठीक आहे. आणि प्रत्येकाची सॅलरी डिफरंट सेम असू शकते. ठीक आहे. तर हा टेबल आपला इथं क्रिएट करायचा आहे. काय झालं, एम्प्लॉई
आय डी, हां आय डी सॉरी, एम्प्लॉय आय डीमध्ये इथं स्पेस द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, याला रन केलं मी. रन केल्यानंतर बघा काय झालं, तुमचं क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुमची क्वेरी इथं लिहिली गेली. आता याच्यामध्ये आपल्याला डेटा काय करायचं, इन्सर्ट करायचं. तर कसं इन्सर्ट करणार, इन्सर्ट आणि काय EMP नावाचं एक टेबल आहे. मग मी तेच बोललो ना, कसं पण घ्या काय फरक पडत नाही. आता मी इंटिजरमध्ये घेतोय. इन्सर्ट एम्प्लॉई इंटू काय करायला लागतं आपल्याला इथं, व्हॅल्यू ज्या ज्या आहे आपल्याला तिथे टाकावं लागतं. इन्सर्ट एम्प्लॉई इंटू काय काय करायचं आपल्याला, इंटू हां इन्सर्ट एम्प्लॉय काय करू शकतो आपण, इन्सर्टची क्वेरी काय होती रे, इन्सर्ट एम्प्लॉय इन्सर्ट एम्प्लॉय व्हॅल्यूज आणि याच्यात काय टाकू आपण, 1 आणि नंतर त्याचं नाव, जसं की नाव ठेवलं मी पहिलं जयेश, नंतर काय केलं मी डिपार्टमेंट मी ठेवलं की IT मध्ये स्टोअर करायचं. नंतर काय ठेवलं मी, ईमेल मी ठेवला JYS जयेश @gmail.com. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आपलं सॅलरी किती आहे, ठीक आहे, नीट बघत जाय. आता मी ठीक आहे, रन केलं मी. इथं बघा इन्सर्ट EMP एम्प्लॉईज, नाही बरोबर आहे, इन्सर्टची क्वेरी इन्सर्ट इंटू एम्प्लॉय व्हॅल्यूज आणि इथं आपण करून देतो क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. ठीक आहे, काय विश्वास ठेवा मी स्टुडंटवर. ठीक आहे, येणारच ऑब्विसली. ठीक आहे, इथं काय करायचं मला, इन्सर्ट इंटू एम्प्लॉय व्हॅल्यूज, काय इथं ID बदलतो फक्त मी 2 आणि याच्यामध्ये काय करतो मी, ठीक आहे सेम. ठीक आहे, त्याच्यानंतर कोर्स काय आहे BCA. ठीक आहे, BCA डिपार्टमेंट नाही राहत. आणि इथं काय करतो ss@gmail.com. ठीक आहे, बरोबर आहे. HR डिपार्टमेंटमध्ये असे लोक लागतात. ठीक आहे, ठीक आहे, इथं मी रन केलं म्हणजे 2 रेकॉर्ड झाले, अजून एक करू शकतो आपण. असं तुम्ही मल्टिपल क्वेरी पण टाकू शकता, माहिती आहे ना तुम्हाला. हां, इथं मी काय टाकलं 3 टाकलं. इथं नाव काय दिलं मी, जसं की ओम नाव दिलं. अजून IT ऐवजी इथं काय करतो, चला IT आपण सेम डिपार्ट ठेवू शकतो. आणि इथं काय केलं मी om@gmail.com आणि ओमची सॅलरी डायरेक्ट 2 लाख करून देतो, कमवतो पाहिजे तेवढं तो. ठीक आहे, कोमा. आणि इथं काय करायचं, माझा मित्र आहे जस्ट पेमध्ये कामाला येतो, 27 लाखाचं पॅकेज आहे त्याला. त्याला आपल्या चॅनलवर बोलावणार होतं, पण भाई मध्ये आता ॲटिट्यूड आलेलं दिसतं. ठीक आहे, ठीक आहे, आपल्या इथं काय काम आहे 4 ओम, नंतर इथं ईशाला पण टाकून देतो, लेक्चर बघितलं खुश होऊन जाईल की सर आम्हाला विसरले नाही असं. ठीक आहे, HR इथं युनिक येतं, त्याच्यामुळे इथं काय करतो ईशा आणि सॅलरी ईशाला पण 2 लाखच ठेवून देतो. ठीक आहे, इथं मी रन केलं, 2 क्वेरी इन्सर्ट झाली. आता आपल्याला इथं काय करायचं, डेटा रीड करायचं. काय करायचं, डेटा रीड करायचं. तर कसं करा, काय करावं लागेल आपल्याला, इथं खाली यायचं आहे. हां, अरे इथं मी आलो, ती इथपर्यंत गेली ती क्वेरी, ती इथपर्यंत गेली की काय गडबड होऊ शकते. इथं आपल्याला काय करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट SELECT सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि काय करायचं मला EMP. ठीक आहे, याला रन केलं मी. रन केल्यानंतर काय, सगळ्याच्या सगळा डेटा आपल्याला इथं दिसेल. इथं बघा जयेश, सिमरन, ओम, ईशा, IT HR ईमेल ID आणि इथं सॅलरी. आता आपल्याला इथं काय करायचं, फिल्टर करायचं आहे डेटा. मला इथं हे पाहिजे
की जी आय डीचं एक पहिल्या आय डीचा डेटा पाहिजे तर सिलेक्ट SCLECT सिलेक्ट काय स्टार फ्रॉम EMP वेअर काय आय डी इज इक्वल टू 1 एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू 1. इथं गलती होऊ शकते तुमची. एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू 1. याला रन केलं मी आणि रन केल्यानंतर इथं बघा काय आलं तुम्हाला पहिला जो आय डीचा डेटा आहे तो तुम्हाला इथं मिळाला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. नंतर आपलं काय की सिलेक्ट स्टार फ्रॉम काय करायचं आपल्याला एम्प्लॉयमध्ये आपल्याला हे बघायचं की ज्याची सॅलरी काय आहे एम्प्लॉय वेअर सॅलरीपेक्षा डिपार्टमेंट घेऊ आपण. ठीक आहे, डिपार्टमेंट आपल्याला पाहिजे कॉपी पेस्ट डिपार्टमेंट काय पाहिजे आपल्याला जसं डिपार्टमेंट आय टी आहे तेच मला पाहिजे फक्त. ठीक आहे, तर आय टी डिपार्टमेंट कोणाकोणाचं आहे. ठीक आहे, तर ओम आणि माझं आहे तर आमच्या दोघांचं काय सेम आलं. ठीक आहे, सेम तुम्ही HR साठी पण करू शकता. पण आपल्याला इथं काय करायचं सॅलरी आपल्याला इथं चेक करायची. त्याच्यासाठी आपण काय ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू वाली घेऊ शकतो. इथे इक्वल टू यूज केला इथं बघा इक्वल टू यूज केलाय. ठीक आहे, आपल्याला लेस दॅन पण घेऊ शकतो इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP एम्प्लॉय वेअर सॅलरी लेस दॅन 1 lakh. किती जाईल. ठीक आहे ठीक आहे, मी याला रन केलं तर कोण आहे याच्यामध्ये सिमरनला 1 लाखापेक्षा कमी सॅलरी बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे, तर हे झालं आपलं लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू. बाकीची जसं सांगितलं मी ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त टाइमपास करण्यात काही मजा नाही. जिथं जिथं सिनियर येईल तिथे तुम्हाला ते जमलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला अजून पुढचे पार्ट पण बघायचे तर त्याच्यावर आधी फोकस करू. हे बाकीचे तुम्हाला करायचे नॉट इक्वल टू की जसं की ज्यांचे कोर्स हे IT नसेल तर नॉट इक्वल टू यूज करायचं. लेस दॅन इक्वल टू तुम्ही करू शकता, ग्रेटर दॅन इक्वल टू यूज करू शकता. तर हे सगळे तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करू शकता, याच्यात काही अवघड नाही जास्त. ठीक आहे, नेक्स्ट आपण कोणतं बघा नाही. नेक्स्ट आपल्याला बघायचं हे झाल्यानंतर लॉजिकल ऑपरेटर. काय बघायचंय लॉजिकल ऑपरेटर. तर इथं बघा लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय असतो लॉजिकल ऑपरेटर म्हणजे की अँड ऑर आणि नॉट. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कोणता आहे अँड ऑपरेटर. काय अँड ऑपरेटर. तर अँड ऑपरेटर म्हणजे काय असतो रे जसं की तुम्हाला इथं बघायचं सिलेक्ट इथं बघा कसं लिहितो मी सिलेक्ट स्टार आणि टेबलचं नाव सिलेक्ट स्टार फ्रॉम जे तुमच्या टेबलचं नाव असेल ते इथं लिहायचं तुम्ही टेबल नेम. आणि इथे काय करायचं तुम्हाला वेअर कंडिशन 1 आणि ती दुसरी काय असते तुमची AND अँड कंडिशन 2 तर ही एक कंडिशन असते आणि ही एक कंडिशन नसते. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 हे दोन्ही कंडिशन चेक केल्या जातात. जर दोन्ही ट्रू असेल तर तुमचा रिझल्ट काय येणार आहे ट्रू येणार आहे. आणि दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असेल तर रिझल्ट काय येणार आहे तुमचा फॉल्स हा रिझल्ट येणार आहे. समजलं. तर कसं करतो आपण इथं बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट. काय करतो मी सिलेक्ट स्टार फ्रॉम काय तुमचं टेबलचं ना स्टुडंट स्टार फ्रॉम अ स्टुडंट्स वेअर कोर्स इज इक्वल टू BCA. ज्यांचा कोर्स हा BCA अँड त्याच्यासोबतच मला हे पण सांगायचं की ज्यांचे मार्क्स हे काय ग्रेटर दॅन 18 आहे तर अशा लोकांनाच आपल्याला सिलेक्ट करायचे. तर तेव्हा कसं करणार तिथे लक्षात ठेवा सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर कोर्स इक्वल टू BCA. ज्यांचा कोर्स काय BCA त्यासोबतच त्यांचे मार्क्स काय पाहिजे 80 तर असे लोकच तुमचे सिलेक्ट होईल ग्रेटर दॅन 80. तर असं कोण आहे तुमचं तर इथं बघा याच्यात खूप कमी डेटा मी इन्सर्ट केलेला आहे पण ज्यांचे काय एकच आहे राहुलच आहे फक्त कोर्स त्यांचा BCA आणि त्यांचे मार्क्स पण 80 म्हणजे इथं समजा 80 पेक्षा कमी आहे तर हे नाही होणार. जर इथे 89 असते तर तुमचं काय झालं असतं इथं हा डेटा तुम्हाला दिसला असता. ठीक आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला यूज केलं जातं. एकच मिनिट आलं हे जाता पण दरवाजा नाही लावत. ठीक आहे नीट प्रॉपर
ठीक आहे. तर हे झालं अँड ऑपरेटर. मग आपल्या सिनेरिओमध्ये कसं अँड ऑपरेटर यूज होणार आहे ते पण इम्पॉर्टंट आहे नाही का. ठीक आहे. तर इथं बघा कसं काय कशा प्रकारे मी करतोय. तर इथं मला एकच गोष्ट करायची, सिलेक्ट स्टार फ्रॉम, काय करायचं आपल्याला की आपल्याला असा पाहिजे, असा एम्प्लॉय पाहिजे, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ एम्प्लॉय, आणि वेअर काय द्यायची की त्याचं डिपार्टमेंट काय आहे, त्याचं डिपार्टमेंट काय आहे, डिपार्टमेंट त्याचं आय टी पाहिजे, आणि त्याची सॅलरी डिपार्टमेंट इज इक्वल टू आय टी पाहिजे, अँड अँड आणि त्याची सॅलरी काय पाहिजे, सॅलरी तुमची पाहिजे ग्रेटर दॅन, किती पाहिजे तुमची, 1,00,000 तुमची सॅलरी पाहिजे. ठीक आहे. ग्रेटर दॅन 1,00,000. तर ग्रेटर दॅन 1,00,000 तर म्हणजे मी इथं नाही येणार, कोण आहे, फक्त ओमची सॅलरी 2,00,000 आहे तर तेच तुम्हाला येतील. पण इथं आय टी डिपार्टमेंट, हां मी काय केलं रे भाई, ही सॅलरी किती आहे नेमकी. ठीक आहे. तर चला मी इथं थोडं अजून 1 शून्य वाढवून देतो. ठीक आहे. आणि इथं मी याला रन केलं तर कोण आलं बघा, ओमच आला फक्त. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची ही सॅलरी तिथे झालेली. ठीक आहे. तर हा झाला आपला सिलेक्ट स्टार फ्रॉम अ डिपार्टमेंट. तर जेव्हा ही पण कंडिशन ट्रू पाहिजे आणि ही पण कंडिशन ट्रू पाहिजे तेव्हाच तुमचं काय होणार आहे, फुलफिल होणार आहे. ठीक आहे. तर जर समजा मी असं केलं असतं की सॅलरी ग्रेटर दॅन 23, इथं 3 केलं असतं, तर याच्यापैकी कोणती चुकीची कंडिशन आहे, कोणीच आलं नसतं ना. मग रिझल्ट काय आलं, कोणीच नाही आलं. कोणाची नाहीच आहे ना तेवढी सॅलरी, आणि कोणाचं डिपार्टमेंट आय टी असेल तरी पण त्याची सॅलरी एवढी नाहीच आहे. तर त्याच्यामुळे काय येणार आहे, तुम्हाला तो डेटा, स्पेसिफिक डेटा दिसणार नाही. ठीक आहे. तर हे झालं तुमचं अँडसाठी. समजलं अँड काय असतो. ठीक आहे. तसंच तुमचं असतं एक ऑर पण असतो. ऑर मध्येच बघा बघा, ज्याचं डिपार्टमेंट भले, आता मी इथं बघितलं ऑर म्हणजे काय असतो तुमचं, की दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल ना तरी तुम्हाला एक दिसून जाईल. ठीक आहे. ऑर ऑपरेटर, ऑर ऑपरेटर ऑर ऑपरेटरमध्ये काय असतं की जसं की तुम्ही म्हणू शकता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर कोर्स इक्वल टू MCA. ठीक आहे. और मार्क्स ग्रेटर दॅन 90 असं तुम्हाला असेल तर तुम्ही बघा, ज्याचा कोर्स MCA पाहिजे आणि मार्क्स ग्रेटर दॅन 90 असेल. एखाद्याला मार्क्स ग्रेटर दॅन 90 असलं आणि कोर्स त्याचा MCA जरी नसला ना तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. ऑर म्हणजे काय, दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असली तरी तुम्हाला काय काम त्याचं बनवून जाईल. तर ऑर कसं यूज होईल तर आपल्या याच्यामध्ये बघू आपण. सिम्पल काय करायचं आहे आपल्याला, हे सेम टू सेम असंच ठेवतो मी. इथं बघा काय करतो, इथे क्वेरी रन करतो मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम माय एम्प्लॉईज, आणि इथं काय करतो मी, ऑर करतो. काय करतो, ऑर करतो. इथं बघा माझी सॅलरी एवढी मोठी नाही, एवढी सॅलरी कोणाचीच नाही, पण ज्यांचं डिपार्टमेंट आय टी आहे ते सगळे तुम्हाला इथं दिसतील. इथं बघा कोणाकोणाचे, ओमचं आणि माझं डिपार्टमेंट आय टी आहे. सॅलरी तर बघा दोघांची पण नाही आहे तेवढी, पण तुम्ही बघितलं काय सेम आहे त्यांचं, फक्त काय सेम आहे, आय टी डिपार्टमेंट सेम आहे. मग तुम्ही म्हणशाल सर तिथं अँड असतं तर दिलंच नाही. ऑर असल्यामुळे काय झालं तुम्हाला की हे ती कंडिशन बरोबर आहे ना, ही नाही तर ही जाऊ द्या तिकडं. ठीक आहे. असं. ठीक आहे. आपलं झालं ऑर. नॉट म्हणजे काय की जी कंडिशन आलेली आहे की समजा आपल्याला नॉट म्हणजे काय की रिव्हर्स द कंडिशन. मला काय पाहिजे की नॉट कोर्स BCA, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, ज्यांचा कोर्स BCA नाही ते पाहिजे आपल्याला. तसंच मी काय केलं, इथं ही क्वेरी सेम इथं पेस्ट केली आणि इथं काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम नॉट डिपार्टमेंट आय टी, नॉट NOT, नॉट मी इथं यूज केलं, नॉट डिपार्टमेंट आय टी, अँड नाही, इथं काहीच नाही करत मी आता, फक्त आय टी डिपार्टमेंट नाही असं टाकतो. मग ज्यांचं डिपार्टमेंट आय टी नाही आहे ते सोडून सगळे पाहिजे. मग कोण आहे असे, आय टी नाही कोण आहे, मग जे आय टी वाले होते ते सगळे काढून टाकले आणि कोण आहे, फक्त HR डिपार्टमेंट वाले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर हे काय असतं तुमचं नॉटसाठी यूज केलं जातं. ठीक आहे. आणि ऑर आणि याचं कॉम्बिनेशन पण होऊ शकतं तुमचं. ठीक आहे. खूप सारे रिअल वर्ल्ड एक्झाम्पलमध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर हे झाले आपले सगळे कोणते, अँड, ऑर आणि नॉट, हे कोणते तुमचे लॉजिकल ऑपरेटर आहे. समजलंय तुम्हाला. तर असे मल्टिपल ठिकाणी तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता. त्याला काय म्हणताय, इंटरनल किंवा सब क्युरीज त्यांना म्हणतो आपण.
की जिथं तुमचं काय आहे की एका क्वेरीमध्ये दुसरी क्वेरी पण असते. एक तुम्हाला करून पण दाखवतो की जसं की तुम्हाला हे सांगायचंय सब क्वेरी म्हणजे की जसं की तुम्ही एखादा ठिकाणी गेला तुम्ही आणि तुम्हाला हे सांगितलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम द स्टुडंट वेअर कोर्स इज इक्वल टू BCA आणि त्याचे मार्क्स पण काय 80 आहे ऑर कोर्स इज इक्वल टू MCA. ऑर म्हणजे काय आहे इथं बघा मी सब क्वेरीज म्हणतो त्याला, ऑर पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय आहे इथं बघ मी काय केलं याला म्हणतात कंबायनिंग ऑफ अँड आणि ऑर. अँड आणि ऑरचं कॉम्बिनेशन, अँड आणि ऑरचं कॉम्बिनेशन कसं केलं जातं इथं बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर कोर्स इथं मी एका ब्रॅकेटमध्ये दिलं कोर्स इक्वल टू BCA अँड मार्क्स ग्रेटर दॅन 80 असं मी केलं. आणि ऑर काय आपला कोर्स इज इक्वल टू MCA. जर याच्यापैकी कोणी पण ट्रू असेल, समजा एखाद्याचा कोर्स BCA आहे आणि मार्क्स ग्रेटर दॅन 80 आहे तर तुमचा हा एक्झिक्यूट होईल. नाही ज्याचा कोर्स MCA आहे ना तो जरी झाला तरी तो पण तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं की आता मी काय करतो इथं बघा ऑर म्हणजे काय की ही कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर तुमचं हा BCA आणि इथं कशी रेंज होईल इथं बघ इथं काय होईल की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर काय करायचं आपल्याला वेअर डिपार्टमेंट इज इक्वल टू आपण घेतलं IT अँड ज्यांची सॅलरी पण काय तुमची अँड सॅलरी ARY सॅलरी ग्रेटर दॅन काय केलं मी की ज्यांची सॅलरी काय की ग्रेटर दॅन इक्वल टू किती का तुम्ही 2 किती शून्य आहे त्याच्यानंतर 2 आणि 4 6 2 अजून एक आहे ना याच्यामध्ये आहे सॅलरी ग्रेटर दॅन एवढे. आणि अशा वेळेस आपल्याला एक क्वेरी घ्यायची आणि ऑर आपल्याला काय पाहिजे अजून की ज्यांचं डिपार्टमेंट हे काय आहे तुमचं ज्यांचं डिपार्टमेंट ऑर मी इथं केलं ऑर ज्यांचं डिपार्टमेंट HR आहे असं पण मला तरी सिलेक्ट पाहिजे HR. तर ही झाली तर ठीक आहे, नाही झाली तर त्याच्या जागी दुसरा येईल आपला. ठीक आहे, तर असं कोण आहे तर इथं बघा दोन्ही HRचे तुम्हाला मिळून जातील काय दोन्ही HR मिळतील आणि ओमचीच फक्त सॅलरी अशी होती की जी एवढी सॅलरी आहे. ठीक आहे, तर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. ठीक आहे, तरी झाला सब क्वेरीज एका क्वेरीमध्ये सब क्वेरीज असं यूज करू शकतो. तर हा झाला वेअर क्लॉज तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्याबरोबर कोणते कोणते ऑपरेटर यूज करतो ते पण झाले. आता काही वेळेस ना आपण स्पेसिफिक फील्ड सिलेक्ट करून पण करू शकतो. मी काही पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेले. ठीक आहे, तर ही पूर्ण याची प्रॅक्टिस करायची तुम्हाला एक ई-कॉमर्सचा डेटा सेट बनवायचा आहे. मी एक होमवर्क देतो तुम्हाला प्रोजेक्ट काय आहे तिथं सांगतो तुम्हाला. एक ई-कॉमर्सचा डेटाबेस आहे किंवा एम्प्लॉई डेटाबेस आहे. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवा जे मी या क्वेरी दिल्या आहे ना स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवा आणि या सगळ्या अशा सेम टाईपच्या क्वेरी तुम्ही रन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आधी बेसिक लेवलला हे समजून घ्या आणि नंतर तुम्हाला याच्या बेसिसवर इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे विचारले जातात. नेक्स्ट आपण अजून समजू जसं की बिटवीन काय असतो, इन काय असतो, नॉट इन, लाईक, नॉट लाईक, इज नल, इज नॉट नल, ह्या ज्या स्पेशल ऑपरेटर आहे याच्या बेसिसवर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, आज काय बघितलं आपण लॉजिकल ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर आणि वेअर क्लॉज कसा यूज करायचा त्याच्यासोबत ते बघितलं. एवढ्या गोष्टी तुमच्या जर क्लिअर झाल्या असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.